हॅलो फ्रेंड, तर कशा आहात? तर मी राणी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. चॅनलचं नाव आहे राणी सावंत. तर तुम्ही बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये की आमचा मुंबई ते अक्कलकोटचा प्रवास, आणि आता आमच्या आंघोळा वगैरे झालेल्या आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी. चला तुम्ही पण आमच्यासोबत चला. इथे डाव्या बाजूला अन्नछत्रदान होते, म्हणजे इथे जेवणाची सुविधा होते. इथे लाईन लावावी लागते आपल्याला, भरपूर मोठी रांग असते इथे जेवणासाठी. तर इथे सरळ गेल्याच्या नंतर आपल्याला हे मंदिराच्या बाजूचा रस्ता आहे, म्हणजे मंदिराजवळचा परिसर आहे हा. इथे उजव्या बाजूला इथं ATM वगैरे आहे. आता हा जो आहे ना, हा मंदिराजवळचा परिसर आहे. आम्ही अगदी मंदिराजवळ पोचलो होतो, तर आम्ही इथूनच घेतला होता हार, नारळ, प्रसाद, जे काही पूर्ण ताट असतं आम्ही ते ताट घेतलं होतं. आणि आता पुन्हा आम्ही इथं रांग लावणार होतो, कारण आम्हाला माहीत नव्हतं की रांग किती मोठी आहे. पण नंतर पुढे गेल्याच्या नंतर समजलं की रांग आहे ना जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर लांबपर्यंत होती. तर चला आता आपण पुढचा प्रवास बघूया. आम्ही एवढं चालून आल्याच्या नंतर आम्ही मंदिराजवळ येऊन पोचलो. इथे सुरुवातीलाच लिहिलेलं श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, आणि वरती स्क्रीन लावलेली आहे. आता हा मंदिराच्या आतमधला परिसर आहे. आतमध्ये इथं व्हिडिओ करायला परवानगी नव्हती, तरीसुद्धा मी छोटासा व्हिडिओ केलेला आहे. आता बघू शकता इथं एवढी गर्दी झालेली आहे. आणि आतमध्ये जेव्हा मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केला तेव्हा पण अशीच गर्दी होती, त्यामुळे थोडीशी गडबड झाली. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. इथे हे वटवृक्ष आहे, जे खूप वर्षापूर्वीचं आहे, आता आपण बघितलेलंच आहे. आता ही रांग जी आहे ना, एकदम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबली, आणि तिथे दरवाजा बंद होता आतमधून. अर्ध्या भाविकांना आतमध्ये सोडलं जात होतं आणि अर्ध्यांना बाहेर उभं केलं जात होतं. अगदी तसंच होतं. आमचा इथं नंबर आला आणि तुम्ही बघू शकता इथे हे वटवृक्ष आहे. ते खूप मोठं हे झाड आहे, छान प्रसन्न वाटत होतं अगदी मंदिराच्या जवळ. नंतर मग इथं मी व्हिडिओ बंद केला, कारण पुढे अलाउड नव्हतं व्हिडिओ करायला. आमचं दर्शन झालेलं आहे, तुम्ही सुद्धा करून घ्या. स्क्रीनवरती दिसत आहेत श्री स्वामी समर्थ महाराज. आणि आता पुन्हा हे आपलं हे वटवृक्ष आहे एक मोठं. आता गर्दी तर भरपूर होती, त्यामुळे काही शूटिंग व्यवस्थित घेता आलं नाही, तरीसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आता समोर जे दिसतोय श्री स्वामी समर्थांचा जो फोटो, आता इथे स्वामींचंच मूर्ती होती. मी इथे व्हिडिओ शूट केला आणि तिथे रुद्राक्षाच्या माळांपासून बनवलेले स्वामींचा फोटो होता मोठा. हे वटवृक्ष आहे आणि इथं भरपूर अशी गर्दी होती. इथं आम्ही थोडंसं बसलो होतो, एक थोड्या वेळासाठी, 5 मिनिटासाठी, कारण गर्दी भरपूर असल्यामुळे तिथे बसू देत नव्हते परिसरामध्ये. तरीसुद्धा बरेच लोक बसलेले सुद्धा होते इथं. छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं अगदी मंदिरामध्ये. तर खरंच खूप छान वाटत होतं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की इथे येऊन दर्शन घ्या स्वामींचं. इथे मागे जे दिसते हे स्वामींचा फोटो, हा रुद्राक्षाच्या मण्यांपासून बनवलेला आहे.
तर इथे वटवृक्षाच्या शेजारी असे बरेच जण फोटो काढत होते, दर्शन घेत होते. तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा दर्शन घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. तर आता आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत मंदिराच्या बाहेर. तर कसा वाटला तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा. स्वामींचं दर्शन प्रत्येकाला घेऊ द्या आणि असं आपल्या चॅनलला असंच कनेक्ट राहा, खूप सारं प्रेम द्या. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.